अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। मी तुम्हाला थँक्यू म्हणते, कारण हे तुमच्याशिवाय हे सर्व पॉसिबल झालंच नसतं। नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि ॲज युजल तुम्ही बघू शकता हर्षित अजून सुद्धा झोपलेला आहे। स्कूल नाहीये, ट्युशन नाहीये आणि आम्ही पायाने फ्रॅक्चर आहोत, सो त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आराम, म्हणजे सुट्टी जशी एन्जॉय करतात ना तसा मस्तपैकी हर्षित सध्या सकाळची सुट्टी एन्जॉय करतोय। येस, नंतर तो अभ्यासाला बसतो, कारण मला खूप टेन्शन आले। आता नेक्स्ट मंथपासून त्याची एक्झाम चालू होणार आहे, सो बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत। आणि त्याच्यानंतर आता मी रेडी झालेली आहे आणि मी निघालेली आहे माझ्या कामासाठी। हर्षित फक्त पायाने हो हो करतोय, फक्त तसा तो उठलेलाच आहे। सो मी चाललेली आहे माझ्या कामांसाठी, माझी काही बाहेर कामं आहेत। त्याच्यानंतर मला घरातलं जे सामान आहे तर ते भरायला जायचंय। सो मी आमच्याच इथे जे जांभळीला होलसेल मार्केट आहे, सो तिथे मी सामान भरते, कधी डीमार्टला सुद्धा भरते। सो आज मी ते होलसेल मार्केटला जाणार आहे, तिथून सामान सुद्धा भरणार आहे। घरामध्ये एक फर्निचरचं काम करून घ्यायचं आहे, कारण एक डोर आहे किचन मधला, सो तो पूर्ण निखळलेला आहे, सो ते एक काम आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी अजून एका ठिकाणी जाणार आहे। अशी बरीच साऱ्या गोष्टी आहेत, बऱ्याच साऱ्या आहेत, बरीच सारी कामं आहेत दिवसाची। सो स्टे ट्यून। तर मी आता आलेली आहे सामान भरण्यासाठी। सो घरातलंच काही रेग्युलर रुटीनचं सामान आहे ते घेण्यासाठी आलेली आहे। सो आता बघते काय काय सामान घ्यायचं आहे ते। मला मेन काय घ्यायचं असेल तर घ्यायचं आहे तूप, कारण मला जे बनवायचं आहे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुपाचीच आहे। सो इथून तूप घेते, हे मदर डेअरीचं काऊचं तूप आहे। अमूलचं पण आहे तूप इथे, जे आहे अमूलचं तूप। आणि मी रोजच्या जेवणासाठी, म्हणजे माझ्यासाठी मी हे वापरते ऑलिव्ह ऑइल। सो त्याची पण मी दर टायमाला ही बाटली घेते। सो आता पण घेते, ही बाटली माझी संपलेली आहे। कोण पटकन आलं तर ब्रूच्या कॉफीचा वापर करते मी, सो त्याच्यामुळे ब्रूचं पण पॅकेट घेतलं आहे। खारीक पावडर किधर आहे? तर मी आत्ताच बाजारातनं जे किराणाचं सामान थोडंफार घेऊन यायचं होतं ते घेऊन आलेली आहे, कारण आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि हर्षीच्या पायाला फ्रॅक्चर आहे। सो असा विचार केला दर थंडीमध्ये मी लाडू बनवते, परंतु ह्या टायमाला लाडू थोडेसे उशिरा बनलेत, कारण बरीच कामं होती घरातली, त्यामुळे लाडू बनवायला मिळाले नाहीत। सो आता विचार करते आहे की थंडीचा टाईम आहे आणि हर्षीच्या पायाचा फ्रॅक्चर आहे, सो त्याला सुद्धा ते लाडू खूप पौष्टिक आहेत, ड्रायफ्रुट्स वगैरे घालून लाडू। तर आज विचार करते ते लाडू बनवायचा। जर आज नाही जमलं तर उद्या मात्र मी ते लाडू नक्की बनवणार आहे। सो त्याच्यासाठीच आता मी बाजारात गेलेली, माझं थोडंसं किराण्याचं सामान सुद्धा घ्यायचं होतं आणि ॲज वेल ॲज लाडवासाठी जे काही सामान लागतं, डिंक, गूळ, त्या सर्व गोष्टी घ्यायच्या होत्या। परंतु तिथे गेल्यानंतर शूट करणं, कारण मी एकटीच असल्यामुळे, मी एकटीच गेलेली असल्यामुळे ते शूट करणं आणि ते सामान पकडणं या दोन्ही गोष्टी पॉसिबल नव्हत्या, त्यामुळे खूप काही तिथे शूट करायला मिळालेलं नाहीये। तर आता मी घरी आले, आता जे सामान आहे ते सगळं लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेट। तर येस, सर्व सामान लावून झालेलं आहे, सर्व जागेवरती सर्व लावलेलं आहे सामान। आणि आता मी बसलेली आहे जेवायला। आता दुपारचे वाजले आहेत 2, आज थोडासा उशीर झाला आहे। हे तर काय रेग्युलर असतं, कधी लवकर होतं कधी उशिरा होतं, जेवणाचा तर अजिबात टाईम नसतो। सो आता तुम्हाला दाखवते की मी आज जेवायला काय बनवलं। आजच्या जेवणामध्ये जी पालीची भाजी आहे ना, ती माझी सर्वात फेवरेट भाजी आहे। म्हणजे काही जण ह्याला नवलकोल म्हणतात, काही याला अल्कोहोल म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या भाजीला नाव दिलं जातं। तर ही आजची जी भाजी बनवली आहे ती माझी सर्वात फेवरेट भाजी आहे, कारण ही भाजी फक्त आणि फक्त थंडीतच मिळते। एरवी तुम्हाला हे जे नवलकोल किंवा अल्कोहोल म्हटला जातो तो एरवी मिळत नाही, फक्त थंडीच्या दिवसातच। सो आता थंडी कमी होत चाललेली आहे, सो त्याच्यामुळे ही शेवटची भाजी मी खाऊन घेते, कारण पुन्हा पुढच्या थंडीशिवाय ही भाजी पुन्हा खायला नाही मिळणार आहे। तर तुम्हाला दाखवते की आजच्या म्हणजे दुपारच्या जेवणात काय काय आहे ते।
तर आजच्या दुपारच्या जेवणात आहे ही ज्वारी बाजरीची मिक्स भाकरी आहे आणि ह्याला तूप लावलेलं आहे. हे वांग्याचे काप आहेत केलेले. ही आहे ती अलकोलची भाजी म्हणजे नवलकोल म्हटला जातो आणि त्याच्याबरोबर आहे बुंदीचं मस्त असं घरात बनवलेलं हे घरचं दही आहे आणि त्याच्यात थोडीशी बुंदी घातली आहे. बुंदीचं रायतं आणि हे आहे आजचं दुपारचं जेवण. आता दुपारचं जेवण जेवून घेते, त्याच्यानंतर पुन्हा हर्षितचा अभ्यास करायला बसणार आहे. आज संध्याकाळी मला जायचं आहे एका फनफेअरला. तर मी एकटीच जाणार आहे कारण हर्षित तर काही येऊ शकणार नाही कारण हर्षित एवढं चालूच शकणार नाही. तिथे खूप सारी गर्दी असेल त्याच्यामुळे हर्षितला मी नेणार नाही आहे. मी एकटीच जाणार आहे. तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की त्या स्टॉलमध्ये म्हणजे तिकडे जे फनफेअर आहे ते कसं आहे आणि तिथे काय काय वस्तू मिळतात. तर दुपारी जेवल्यानंतर काही शूट नाही केलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे. मी रेडी झाली आहे बाय द वे आणि आता मी चाललेली आहे आनंद बाजारला. तो ज्या वेळेला इथे माघी गणेश जयंती होते त्या टायमाला त्या सोसायटीचा तो आनंद बाजार असतो. म्हणजे एकूण त्या एरियात जेवढे सोसायटी आहेत तेवढे सगळे एकत्र येऊन तो आनंद बाजार करत असतात. तर आता मी चाललेली आहे त्या आनंद बाजारला. सो तुम्हाला सुद्धा दाखवते की त्या आनंद बाजारमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय मजा आहे करण्यासारखी. चावी घेते आधी मेन घरची, नाहीतर मला घराच्या बाहेर राहावं लागेल. सो येस, सगळं तर घेतलेलं आहे. चला तर आता निघालेली आहे मी. तर तुम्हाला त्या आनंद बाजारमध्ये गेल्या तर दाखवते की त्या आनंद बाजारमध्ये काय काय धमाल करता येते, काय काय मजा आहे, काय काय गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. मी गेल्या वर्षीसुद्धा त्या आनंद बाजारला गेलेली होती आणि आता पुन्हा चाललेली आहे मी आनंद बाजारला. चला तर मी आता स्कूटीवरनं चालली. तर मी आनंद बाजारला गेल्यानंतर तुम्हाला भेटते. मी आता पोचलेली आहे इकडच्या आनंद बाजारला. सो तुम्हाला समोर फार गर्दी दिसत असेल. सो आधी जवळ जाते आणि मग तुम्हाला अजून दाखवते. खूप गर्दी आहे, खूप लोक इथे जमा होतात आणि वेगवेगळे स्टॉल लावलेले असतात. तर इथे घेतलेलं आहे मी माघी गणेश जयंतीचं दर्शन. माघी गणपती इथे बसतो आणि त्याच्या दर्शनासाठी मी इथे आले आहे. आणि त्याच्याच बाहेर हा स्टॉल लागलेले असतात. जिथपर्यंत नजर जाईल ना तुमची तिथपर्यंत हे स्टॉल आहेत. हे कसं आहे आणि हे नाही माझे हे लागेल माझ्या केसांना. हे द्या ना. तर ह्या स्टॉलला आहेत विविध प्रकारचे बो वगैरे आहेत, विविध कलर्सचे. सो ह्या मॅडमचे इन्स्टा पेज आहे. काय नाव मॅडम आपलं? कृपा सावला. कृपा सावला. सावला. ओके. काय आपल्या इन्स्टाचं नाव आहे, पेजचं नाव काय? नीडल अँड थ्रेड. ओके, थँक्यू. खूप छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे. हँडमेड ज्वेलरी आहेत ना ह्या सर्व? नहीं वो अर्जेंट जाना है पता है मुझे. चलो भाई. हे काय कोकोनट शेल पासून बनवलंय. वाव. खूप छान छान. स्वतः तुम्ही बनवलेले आहेत. तर हे वेगवेगळ्या ज्या डिझाईन दिसत आहेत ना ते ह्या सगळ्या कोकोनट शेल पासून बनवल्या आहेत. खूप सारे डिझाईन्स आहेत. तुमचं काय इंस्टावर पेज वगैरे आहे? काय तुमच्या इंस्टाच्या पेजचं नाव? हॅलो, आय एम संहिता फ्रॉम आर्ट्स डिझाईन्स अँड आर्ट्स एसेन्शियल्स. माझ्या फेसबुक आणि इंस्टाचं दोन्ही पेजचं नाव आहे आर्ट्स डिझाईन्स _ आर्ट्स एसेन्शियल्स. कोथिंबीर पापड आहे, पालक आहे, पोहा मिरगुंड आहे, नाचणी मिरगुंड आहे. मसाले आमचे घरचे आहेत, घरी बनवलेले मसाले. ज्या वस्तू अलिबागमध्ये मिळतात ना तर त्यांचं होममेड इथे अलिबागकर म्हणून आहे. मधूनच आलं.
पापड, लोणची, पोहे. या आनंद बाजारमध्ये खाण्याचे पण खूप सारे स्टॉल्स आहेत. हे स्टॉल फक्त मागे गणेश जयंती असते ना त्याच टायमाला लागतात. फॅब्रिक बँगल्स आहेत, क्रंचीज आहेत, सगळं हँडमेड आहे. काय तुमचं पेजचं नाव काय इन्स्टाच्या? अफाट क्रिएशन्स. ओके. यांच्या इथे जेवढ्या वस्तू बनल्या त्या सगळ्या हँडमेड आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे. मला याच खाण्याच्या स्टॉलवरती सर्वात जास्त गर्दी दिसली. खूप छान छान प्रकार दिसतात इथे. मी विचार करते मी सुद्धा काहीतरी ट्राय करते इथे. सगळं हँडमेड आहे. इन्स्टाला तुमचं पेज आहे, काय नाव आहे? डेकोर अँड डिझाइन. आपलं नाव काय? श्रव्या पै. थँक्यू. मॅग्नेट आहेत का हे? हे मॅग्नेट आहे. हे बुक मार्कर्स आहे सगळे. अच्छा. आणि हे मॅग्नेट्स आहे. हे पण मॅग्नेट आहे. आला ना. खूप सुंदर असे इथे बुकमार्क्स आहेत आणि ॲज वेल एज इथे फ्रीज मॅग्नेट सुद्धा आहे. येईल माझ्याकडनं तर गेलं. मला इथे फ्रीजसाठी मॅग्नेट आवडले तर मी स्वतःसाठी मॅग्नेट घेते. तरी आनंद बाजारमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा खूप सारे गेम सुद्धा ऑर्गनाइज केलेत. ये अभी आपकी दीदी खेल रही है ना? तुझे क्या मिला? ठीक है. आपको गेम गिफ्ट क्या मिला दीदी की तरफ से? वाव. अभी आप किसके साथ शेयर करोगे वो? किसी के साथ नहीं? दीदी के साथ भी नहीं? सो क्यूट. काय नाव मॅडम आपलं? ओके. हे सर्व कोणतं? आठ कट्टा. ओके. की चेन्स आहेत हँड पेंटेड. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऑलवेज स्माइल, एन्जॉय टुडे, बी हॅपी, स्टे हॅपी. अच्छा, हे सुद्धा तुम्ही स्वतः पेंट केलेले आहेत का? खूप छान. कस्टमाइज करून पण देता तुम्ही? थँक्यू. सो यांचं जे आहे ते आहे 8 कट्टा. नक्की यांच्या पेजला व्हिजिट करा. खूप सुंदर सुंदर यांच्याकडे फ्रीज, मॅग्नेट आणि विविध गोष्टी आहेत. एखाद्या शॉपिंगच्या ठिकाणी आलो आणि शॉपिंग नाही केली असं कधीच होणार नाही. तर इथे मी हा सुद्धा एक माझ्यासाठी ड्रेस घेतला आहे. आमच्या जे ओळखीचे आहेत ना त्यांचा इथे केकचा, कपकेकचा स्टॉल तरी लावलेला आहे. हे 2 द्या ना मला. आणि हे कोणतं आहे? हे कोणतं आहे मॅडम? हा रेड वेल्वेट चीज केक आहे. रेड वेल्वेट चीज केक. मग हा 1 द्या आणि हे 2 द्या.
त्यांच्या स्टॉलवरती पण खूप साऱ्या ड्रेसच्या व्हरायटी होत्या. सो मी इथे सुद्धा मी 1-2 ड्रेस घेतले इथून. तर आता मी आनंद बाजारमधून निघालेली आहे. मी जेवढं काही शूट केलं, कारण मी आज एकटीच होती, कोणीच नव्हतं माझ्याबरोबर. सो एवढ्या साऱ्या गोष्टी मी घेतल्या आहेत. आणि त्याशिवाय हर्षदसाठी मी पेस्ट्रीसुद्धा घेतलेल्या आहेत एका स्टॉलवरून. सो आता घरी जायला निघते, कारण हा आनंद बाजारमध्ये आमचे जे ओळखीचे आहेत ना काका, तर त्यांचा स्टॉल लागलेला होता आणि त्यांच्याच मुलींनी पेस्ट्रीचा काउंटर लावलेला होता. खूप सारे खायचे पदार्थसुद्धा होते. खूप मजा आली. चला मग आता मी घरी जायला निघते. आत्ताच मी आनंद बाजारमधनं घरी आलेली आहे. खूप छान होता आनंद बाजार. दरवर्षी त्यांचा तो आनंद, जसं तुम्हाला मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला माघी गणेश जयंती असते त्या वेळेलाचा संडे धरून हा आनंद बाजार तिथे ऑर्गनाईज केला जातो. खूप छान छान क्रिएटर्स तिथे येतात आणि आपली जी क्रिएटिव्हिटी आहे दाखवतात. जर मी तर इथे प्रत्येकाचे जे आहेत व्हिडिओज, तर मी प्रत्येकाला कॅप्चर केलेलं आहे तिकडे. आणि त्याच्याशिवाय त्यांचे जे इन्स्टाचे आयडी आहेत ते सुद्धा मी प्रत्येक ज्या मी स्टॉलला गेलेली तिथे, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथे मी तुमचे इन्स्टाचे त्यांचे जे आयडी आहेत ते सुद्धा मी तिथे देईनच. सो तुम्ही नक्की तुमचं जर काय रिक्वायरमेंट असेल आणि तुम्हाला त्यांच्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की त्यांना ऑर्डर द्या. खूप छान गोष्टी आहेत तिथे. आणि मी सुद्धा म्हणते की असे आनंद बाजार सारखे स्टॉल्स हे प्रत्येक ठिकाणी ऑर्गनाईज केले पाहिजेत. म्हणजे ज्यांचा स्टार्टअप किंवा काही नवीन क्रिएटर्स आहेत त्यांना आपली क्रिएटिव्हिटी, नवीन काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत तर त्या आपल्यापर्यंत पोचतील, हाच त्याचा मागचा हेतू असतो. सो आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मी जेवढे काही व्लॉग बनवले आहेत त्या व्लॉगमध्ये जास्तीत जास्त मी तुम्हाला पारंपरिक गोष्टी ज्या मी पारंपरिक पदार्थ जे मी बनवते, म्हणजे ऑथेंटिक मालवणी पदार्थ आहेत ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्याशिवाय छान छान रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे जी मालवणी आहे त्याच्याशिवाय ज्यांचं फूड चांगलं आहे. कारण ठाण्यात अशी बरीच सारी रेस्टॉरंट आहेत, परंतु काही जणांचं फूड ओके असतं, काही जणांचं फूड जे आहे खूप एक्सिलेंट असतं, म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत. सो ते सुद्धा मी ज्या ज्या ठिकाणी जाते, म्हणजे मी काही सिलेक्टिव्ह प्लेसेसलाच व्हिजिट करते की ज्यांचा रिव्ह्यू खूप चांगला आहे, म्हणजे मला बाहेरून कळलेला, किंवा जी नवीन रेस्टॉरंट आहेत त्यांना मी जाते. सो तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते. त्याच्याशिवाय जे बाकी ज्या नवीन गोष्टी आहेत, म्हणजे जसं मी आत्ताच बेळगावला जाऊन आली, तर बेळगावला ज्या साड्यांचा बिझनेस, म्हणजे साड्यांची लूम वगैरे आहेत, सो तो तुम्हाला घर बसल्या बिझनेस करता येईल. डायरेक्ट म्हणजे लूममधनं साड्या मागून तो तुम्हाला डायरेक्ट बिझनेस करता येईल. असेही माझे व्लॉग्स असतात. त्याच्याशिवाय एक महत्त्वाचा व्लॉग जो मी खूप अगोदर बनवलेला होता आणि तो व्लॉग होता काजूच्या कारखान्याचा. आणि त्या काजूच्या कारखान्याला आज आपल्याला मिळालेले आहेत 50K व्ह्यूज. ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या प्रेमामुळे त्या व्लॉगला मला 50K व्ह्यूज आलेले आहेत. सो ह्या व्लॉगच्या एंडला मी त्याची जी लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला पाठवते. जर कोणी तो व्लॉग पाहिलेला नसेल तर नक्की व्लॉग पहा. खूप छान आहे. तुम्हाला डायरेक्ट काजू घर बसल्या तुम्ही घरी मागू शकता. तुम्हाला जर काजूचा बिझनेस करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. म्हणजे डायरेक्ट फॅक्टरीमधनं काजू तुमच्या घरी पोचलेले असतील. आणि फ्लेवर्ड काजू आहेत, खारे काजू आहेत, त्याच्यानंतर काजूच्या साईजवाले काजू आहेत, म्हणजे स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे काजूंचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रकार आहेत. सो आजचा जो हा व्लॉग आहे, कारण हा माझा जो काजूच्या कारखान्याला काजूचा कारखाना जो मी कॅप्चर केलेला होता त्या व्लॉगला, म्हणजे आमच्या कणकवलीतच तो कारखाना आहे. सो त्या व्लॉगला आजच 50K व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. सो हे म्हणजे मी तुम्हाला थँक्यू म्हणते, कारण हे तुमच्याशिवाय हे सर्व पॉसिबल झालंच नसतं. सो चला तर मग हा व्लॉग, मी आजचा जो व्लॉग आहे माझा तो मी इथेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तर मग बाय, टेक केअर.